तुझ्या आत याची हिम्मत कशी झाली? बोलते, माझ्या मुलीला किडनॅप केलंय. कुठे निघालाय? दगड भरायला साहेब. काय झालं? पोलीस ब्लॉकेड आहे, चेकिंग चालू आहे. टिपू, कोण गाडी? पेशंट आहे साहेब. साहेब चेकिंग कशाबद्दल चालले साहेब? एक मुलगा एका मुलीला घेऊन पळालाय. तुम्ही बघितलं का त्यांना? नाही बघितलं साहेब. काय माल भरलाय? लोकल माल भरला साहेब. चला उघडून दाखवा. हे भीम्या उघडून दाखवतो साहेबांना. हवालदार चला उघडा आहे. उघड रे. मुलगी इथेच कुठेतरी आहे. चला. हा रस्ता इथेच संपलेला दिसतोय. मग गेले कुठे? चला तिकडे बघूया. सुटलो. ज्योती, हे ज्योती, झोप आले? ये इकडे. हा सावकाश सावकाश, हळूहळू. डोंट वरी विद्यागौरीजी, त्या हरामखोराला मी लवकरात लवकर शोधून काढू. जाऊन जाऊन जाईल कुठे तो ज्योतीला घेऊन. ज्योती, 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 तुझ्या डोळ्यात अश्रू? काय झालं? दीपू, ही काय वेळ आली रे आपल्यावर. आपण जीवाच्या आकांतानं धावतोय
आणि हे सर्व जग एका शिकारी कुत्र्याप्रमाणे आपल्या मागे लागले का? आपण काय गुन्हा केला या जगाचा? सांग ना. गुन्हा केला असता तर कदाचित या जगानं सोडून दिलं असतं आपल्याला. पण आपण प्रेम केलंय ज्योती, आणि प्रेम करणं हा गुन्हा असेल ना, तर हा गुन्हा आपण एकदा नाही, दोनदा नाही, पुन्हा पुन्हा करायचा. दीपू, हं? असं वाटतं ही रात्र संपूच नाही. आजची रात्र आपली अज्ञातवासाची शेवटची रात्र. दीपू, उद्या माझ्या ज्योतीला 18 वर्ष पूर्ण होणार. दीपू, हं? खरंच मग आपल्याला लग्न करता येईल? हो ज्योती, हो. उद्या उठायचं आणि सरळ आंबेवाडी गाठायची. अगं लक्ष्याचं टुरिंग टॉकीज आपली वाट पाहतच असेल. स्टेशन, मी विद्यागौरी बोलते. लागला ज्योतीचा तपास? ज्योती माझी मुलगी हो. फोन करून काय होणार आहे? अच्छा, मग आता तासानीच काय मिनिटांनी फोन करणार आहे मी तुम्हाला. आज 14 दिवस झाले, अजून तुम्ही माझ्या मुलीला शोधून काढू शकत नाही. व्हॉट नॉनसेन्स. कोणा रागवताय तुम्ही? तपास बंद करू. आय एम सॉरी, मी रागावले नाही हो, पण मला काळजी वाटायला लागली तिची. आम्हाला कल्पना आहे त्याची. आय होप तुम्ही तिला लवकरात लवकर शोधून काढाल. प्लीज. डोंट वरी मॅडम. थँक्यू व्हेरी मच. मराठे, काही तपास लागला? नाही, पण आता फार वेळ लागणार नाही. म्हणजे आंबेवाडीहून श्यामचा ट्रंक कॉल होता. काय? हो, आंबेवाडीतल्या लोकांनी हा. एका टुरिंग टॉकीजचं रूपांतर लग्न मंडपात केले. Oh God. आणि तो दीपू का कोण हा. ज्योतीला घेऊन पोहोचला की त्या दोघांचं लग्न नाही ते नाही, मी ताबडतोब पोलिसात कळवते. विद्यागौरी, त्याची काही गरज नाही. म्हणजे हे काम आम्ही आधीच केले. माझ्या माणसांनी आणि पोलिसांनी आंबेवाडीकडे येणाऱ्या प्रत्येक रस्त्याची नाकेबंदी केलेली आहे. त्याने गावाच्या वेशीत पाय ठेवला की त्याला अटक होणार आहे. त्या मुलाचं काय वाटेल ते होऊ देव, पण मला माझी ज्योती सुखरूप मिळायला पाहिजे. विद्या, तुम्ही नंतर या. ओके मॅडम. तू त्या मराठ्यांच्या मुलाशी ज्योतीचं लग्न लावतीस? तुला माहिती तो मराठी काय लायकीचा माणूस आहे ते? तुला जर माहित नसेल तर मी काय सांगतो ते ऐक. या माणसानं धरणाच्या कॉन्ट्रॅक्ट साठी मला लाच देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर डोंगरा एवढं कर्ज आहे, आणि ते कर्ज सुद्धा त्यानं घोरपडे नावाच्या एका अट्टल बदमाशाकडून केलं. आणि आता ज्योतीला सून करून घेऊन तुझी रिलायबल इंडस्ट्री हडप करण्याचा त्याचा डाव आहे. तुम्ही सांगताय सगळं खरं आहे? यातलं एक अक्षर सुद्धा खोटं नाहीये. स्वतःचा मतलब साधण्यासाठी हा मराठी कुठल्याही थराला जाऊ शकतो. एंगेजमेंट मी कधीही रद्द करू शकते, पण दीपूने आपल्या ज्योतीला पळवून नेलं त्याचं काय? अगं ज्योतीचं नशीब दीपूने तिला पळवलंय. नाही तर तिला वेठेल धरून या मराठ्यानं तुला आणि मला देशोधडीला लावलं असतं. पण ज्योतीचं काय केलं असते याची कल्पना देखील करवत नाही, आणि अजूनही तो धोका टळलेला नाही. दीपू, दीपू, दीपू. भैरवनाथा, आजपर्यंत नेहमीच आमच्या पाठीशी राहिलास. आज आमच्या आयुष्यातला कसोटीचा दिवस आहे. या कसोटीच्या क्षणी साथ सोडू नकोस. दीपू, ज्योती, ज्योती. दीपू, 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 दीपू. अशोक पहलवान. ज्योती.
मध्ये. अरे इकडेच कुठेतरी असेल. ज्योती! दीपू ज्योती! दीपू दीपू ज्योती! नाही दीपू, आता मी नाही जाऊ शकणार. नाही ज्योती, नाही. असा धीर नाही सोडायचा. अगं, एवढी चढण संपली की झालंच. त्या टेकडीच्या पलीकडे आपलं भाग्य आपली वाट बघते. कुठे झालं नाही कळत नाही. झालं पाहिजे. अहो तुम्ही इथे काय करताय? आवरा लवकर. अजून नवरा नवरीचा पत्ता नाही. आवरा काय होय, चला. लक्ष्या याला तुझं काय त्या काय म्हणती, काय? जोवर नवरा नवरी येत नाही हा? तोवर आपल्या दोघांचं लगीन उरकून टाकूया. काला खाली आवाज काढील. एक तर मी टेन्शन मध्ये. दीपू आणि ज्योतीचा पत्ता नाही. आपलं काय उरकून घ्या. लक्ष्या काळजी वाटते र, पोर अजून आली नाही. अगं तू अजिबात काळजी करू नका मावशे. अगं दीपू आता कोणत्या बी क्षणी ज्योतीला इथे घेऊन येईल बघ. अरे पण लक्षा, मला तर वेगळीच भीती वाटायला लागली. आता तुला कसली भीती वाटी? अरे पोरं सुरून पेरलेल्या वाटेनं तर यायची नाही तर. अगबा सुरू आमच्या गावच्या सुनेला पळून घेऊन जातोस वैर मुच्चड. आम्ही काय बांगड्या भरल्यात वैर. कोणत्या सांगतो तर घाल की गाडी अंगावर. घाल घाल गाडी. बाकडं बघ की आईला कसली गाडी घेऊन आले खटारा. ज्योती! नाही तुला सोडलं नाही. भजंगा बघतोस का? काय कर पोटाला गाडीच्या मागे. दोघे पछाड करतात. विद्यागौरीजी, बरं झालं तुम्ही पोलिसांना घेऊन आलात. इन्स्पेक्टर, हाच तो गुंड. पकडा याला. शराब गुंड तो नाही, तुम्ही आहात. व्हॉट? विद्यागौरीजी, काय बोलताय तुम्ही? उगे संभावितपणाचा आव आणू नका. तुम्ही काय लायकीचे आहात ते दीक्षितांनी सांगितलंय मला. अच्छा, हेच काय ते दीक्षित साहेब, चीफ इंजिनियर आंबेवाडी डॅम प्रोजेक्ट. नवरा बायको समजोता झालाय वाटतं. चला बरं झालं, आमच्या श्यामला सासू बरोबर सासराही मिळाला. फालतू बडबड बंद करा आणि ज्योतीला आमच्या ताब्यात द्या. श्यामशी तिचं लग्न या जन्मात होणं शक्य नाही. व्हॉट नॉनसेन्स. श्यामची एंगेजमेंट झाली आहे तिच्याशी. ती एंगेजमेंट रद्द झाली असं समजा. रद्द व्हायला ते काय धरणाचं कॉन्ट्रॅक्ट वाटलं की काय तुम्हाला मिस्टर दीक्षित? हा माझ्या इब्रतीचा प्रश्न आहे.
इन्स्पेक्टर हा माणूस जबरदस्ती करतोय. मिस्टर मराठे, यांच्या मुलीला यांच्या ताब्यात द्या, नाही तर तुम्हाला नाईलाजानं अटक करावं लागेल. मी बघू ना, माझ्या मागे येऊ नकोस विद्या. हे बघ, तू माझी काळजी करू नकोस. आधी ज्योतीला वाचतो. ज्योती, त्या दिवशी मी तुम्हाला म्हटलं होतं माझ्या मुलीला सोन करून घ्यायची तुमची लायकी नाही किशोर, पण माझं चुकलं. तुमच्याच मुलाला जावई करून घ्यायची माझी लायकी नाही. मला माफ कर किशोर, माझं चुकलं, मला माफ कर. असं बोलू नका बाई. अव लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवानं बांधलेल्या असल्या तरी मैत्रीच्या गाठी आपणच बांधायच्या असतात. मी तुम्हाला विनंती करते, हो किशोर, आमच्या मुलीला पदरात घ्या. कुणी पदरात घेतलं काय नाही घेतलं काय, या दोघांनी आपली एकमेकांची निवड केलेली आहे. आपण फक्त आशीर्वाद द्यायचा. आई, तुझा आशीर्वाद. आणि आपल्याला हॉर्न प्लीज. आयला स्पीड ब्रेकर. ह्याला विचार, तुम्हाला मी आशीर्वाद देतो ना. हे पण प्रेमानं सांगता येत नाही. पड पाया.